25 जानेवारी वातावरणात धुकं जाणवतंय आणि आता वाजले आहे 7:45 आणि मी बनवत आहे फोडणीचा भात। आणि इकडे मोड आणून ठेवलेली आहे, तर ही यांना गरम करते छान मस्त मीठ लावून थोडंसं तेलामध्ये बनवणार आहे वाटाणा घालून फोडणीचा भात। तर वाटाणे घेतले, कांदे घेतले, मिरची घेतली, इथं कढीपत्ता घेतलेला आहे, बटाटे पण घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेले आहे आणि अजून एक शेंगदाणे घ्यायचे। तर चला आता मी फोडणीला सुरुवात करते। रात्रीचा भात होता, तुम्ही काय केलं अगदी मोकळा सरसरीत करून घेतलेला आहे, असा बारीक पूर्णसा मोकळा केलेला आहे। सुरुवातीला तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये पहिल्या मिरच्या मी ना तळून घेणार आहे, नंतर बाकीच्या गोष्टी। त्यानंतर घेत आहे मी शेंगदाणे। अगदी बारीक गॅसवर जर हे तळले ना शेंगदाणे तर खरपूस असे होतात, खूप छान लागतात खायला। आता यानंतर कढीपत्ता आणि बटाटे घेतो आपण। त्याच्यानंतर वाटाणे टाकतो मी, कारण ते उडलं जातं ना वाटाणे। काही कोथिंबीर याच्यातच टाकते असे आणि काही कोथिंबीर यामध्ये देते। आता कांदा बराचसा परतून झालेला आहे, याच्यामध्येच आता हे वाटाणे टाकणे मी। थोडं तेल बाजूला करून मी आता याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून देत आहे। मोहरी जिरे चांगले छान मस्त तडतडली आहे। आता यामध्ये हळद आणि हा सगळा मसाला आता टाकून देणार आहे। आता आपण भातामध्ये तर मीठ टाकलेलंच आहे, मग त्याच्यामुळे अगदी थोडं टाकणार आहे। ज्यावेळेस भात बनवला होता त्यावेळेस मीठ टाकलेलंच होतं। आता किती येतात असं बघून टाकणार आहे। आणि हे सर्व जे आता भात आहे ना ते सगळ्याचा फोड सगळं मोकळं करून घ्यायचं। थोडंसं मीठ टाकलं तर चला आपला फोडणीचा भात झालेला आहे, मस्तपैकी वाटाणे घालून फोडणीचा भात। आता वाटाणे पण भरपूर यायला लागलेली आहे, त्यामुळं वाटाण्याचा फोडणीचा भात केलेला आहे आणि छान मस्त असा पौष्टिक झालेला आहे शिळ्या भातापासून। आता मी करत आहे मटकी थोडीशी परतवत आहे तेलामध्ये। चला आता पॅन चांगलं तापलेलं आहे आणि हे मी धुवून घेतली मटकी आणि प्रथम मी अशीच टाकणार आहे, नंतर तेल टाकणार आहे। याच्यातला ओलसरपणा कमी झाला ना अगदी थोडंसं तेल टाकणार आहे आणि मीठ बस चांगली परतून घ्यायची आपल्याला। कच्चेपणा थोडासा गेला पाहिजे त्याचा, खूप पण जळून द्यायची नाही आहे। डाएटसाठी तर मटकी अति उत्तम मानली जाते। चला आता मटकी पण माझी झालेली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे। हा बघा मस्त मटकी, पौष्टिक मटकी मोड आलेली। चला एवढी सजून धजून मी कशासाठी आलेली आहे काकांच्या घरी। मग काल मी विचारलं होतं जायचं, तुम्ही म्हणे जा, तुम्ही म्हणे जा।
मग काय आता जाऊन मग पैसे नाही तर आता मला जायचं होतं बाहेरगावी, पण ऐनवेळी रद्द करावं लागलं. माझ्याकडे नाही पैसे, माझ्याकडे नाहीये पैसे. जायचं होतं चष्मा आणायला, पण आता ठरलंय सोमवारी जायचं. मला कधी करणार आहे का दही कधी आणलं तू? तयार केलं? चांगलं आहे का ते? त्या दिवशी मी तयार केलं ना. तर काय झालं, दही म्हणजे मी दूध टाकलं, चांगलं विरजन पण तयार केलं, पण ते नंतर असं काळं 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 दिसायला लागलं. मग आकाला दाखवलं. आका म्हणे ते आता टाकून दे म्हणे बेलाच्या झाडाला, तर काही टाकू नको म्हणे, ते दही काही करू नको. तर म्हटलं ठीक आहे. पण तुझं दही झालं का नीट? कधी केलंय तू विरजन? काल परवा केलंय ना, पण अजून 1-2 दिवस बघ, ते खराब झालं तर मग काय उपयोग आहे? काळच कशाला बघायचं, लगेच करायचं. चांगलं दही आणायला पाहिजे. नको हे असं भेटतं की दुकानातून, 35 रुपयाचा डबा भेटतो. मला जायचं होतं संगमनेरला चष्मा आणायला. काल मी फोन केला तर ते म्हणे तयार आहे, उद्या या, उद्या 3 वाजेपर्यंत तुमचा चष्मा तयार होऊन जाईल. तर मग आज 3 वाजेपर्यंत म्हटलं, तर म्हटलं चला आता जाऊया. पण काका म्हणे की तू सोमवारी जा म्हणे, आम्हाला दोघांना जरा बाहेर जायचं आहे, आणि सोमवारी तसं अजून एक काम आहे ते पण करून घे. तर मी म्हटलं ठीक आहे, मग सोमवारीच जायचं. माझं ठरलेलं आहे चष्मा आणायचा. तर मग आता एवढं आवरून सावरून बसली होती, पूर्ण आवरलं होतं, पूर्ण आवरून आली होती आकाच्या इकडं. तर म्हटलं आता चला पैसे घेऊन आता जाऊ. मग आता काकाला जायचं, तर मग म्हटलं ठीक आहे. मग मला तर तसं काहीच आटलं. मी फोडणीचा भात खाल्ला, मस्त मटकी नाही खाल्ली, एवढा फोडणीचा भात होता. आता बस, आता काय खायचं नाही, गोळ्या वगैरे पण घेतल्या मस्त. आणि फरची पुसली की काय ग, पायाला ओलीच लागतंय. म्हटलं काय ग चिमू, अगो माय, काल आहे ना बाथरूममध्ये छोटंसं आहे ना विंचूचं पिल्लू होतं. आज आता ते साफ करते बाई पाठीमागचं सगळं. मग आता काय, माझं बछडा असतं तर बाई त्याने ठेवलं नसतं ग विंचूची पिल्लं. पुढून येऊ राहिले काय माहिती. आणि नेमकी ना त्या बाथरूमच्या बोळातून ते जे पाणी जातं ना, तिथूनच येताना दिसलं मला. रात्री बघितलं बाई, मला बराच वेळ झोप नव्हती. आता ना ते साफ करते, आता थोड्या वेळाने तेच काम करते, आता सगळं स्वच्छ करते तिथं. आणि उद्या आहे 26 जानेवारी, आणि इतका कार्यक्रमाचा आवाज येऊ राहिला आहे ना गावामध्ये. सगळे म्हणजे जे कार्यक्रम बसवायचे उद्या 26 जानेवारीचे, तर त्याचे सगळं ढोल ताशांचा सगळा आवाज येऊ राहिलेला आहे. तर साची असती तर आपण गेलो असतो का गा तिच्या शाळेमध्ये? नाही तर 2-3 वर्ष आपण तिच्या शाळेत जाऊन प्रजासत्ताक दिन साजरा केलेला, 15 ऑगस्ट. 2 वर्ष दूध नको म्हणती, कशी डोळे झाकू ऐकती. तिला दूध नाही लागत, काही नाही, तिथं जाती पाहती आणि पुन्हा माग फिरती. पोळी चिरली, दूध तिला मिक्सर मध्ये बारीक करून द्या. हा का, तिला मुंडके लागत असून. चल मी तुला आहे ना बोंबील टाकते, चल पिली, चल मी तुला देते. कुत्रा आलं का? त्याच्या बिना येत नाही ती घरात, दिवसभर येत नाही, बाहेरच राहते. काय करते? भाजी कढी बनवती. मग ही काल एवढं लसूण आणलाय, सोलून ठेवते भाज्यांना. एवढा लसूण सोलून ठेवती? एवढं अवघड आहे का ते लसूण सोलायचं? हातावर चोळवर असा. चला मग आज काय, आता जायचं रद्द झालंय, तर मग आता काय, आता माझं सगळं आवरलेलं आहे. सर्व धुणं म्हणजे कपडे धुवून झाले, खाऊन झालं, घरं बिरं सर्व आवरून झालेलं आहे. आता काल बरण्या काढल्या, म्हटलं आता डबे काढावं का काही, जाऊ दे, आता काही मन नाही ते. पण पाठीमागचं आता साफ करते मी ते सर्व. ते विंचूमुळं कसे पिल्लं येऊ राहिले ते पण बघते, कसे काय येऊ राहिले ते तिथूनच. काही एखादा उघडा आहे का काय, एखादा कपारी बिपारी, मग तिथं सिमेंट लावून द्यायला. चला, काकांना सांगितलं आता मी किराणा. आता हे पोहे वगैरे, बेसन पीठ,
रवा, गोड तेल आणि आता डबे घासायचे म्हणून मग आता ही घासणी पण सांगितली. पण आता हा किराणा मला तसंच ठेवावा लागणार आहे, कारण कसं आहे ते डबे घासल्याशिवाय मला त्याच्यामध्ये काहीच ठेवता येणार नाहीये. पण उद्याला लागणार आहे पिशवी म्हणून आता हे काढूनच घेते. कोलगेट ब्रश, कलप करायला केसांचं शॅम्पू आणि साबण. आता हे कोणत्या तरी डब्यामध्ये ठेवावं लागणार आहे, कारण आता डबे आज काही घासत नाहीये मी. आज ती कुठेतरी ठेवून देते डबे घासायला. आणि उद्या बाजारात पिशवी लागणार आहे. उद्या तर मला काढता येईल, नाही तर याच्यातच ठेवते. जाऊ आता याच्यातच ठेवते मी. उद्या सकाळी डबे घासते ना. आता जायचं रद्द झालं म्हटल्यानंतर मग डबे घासायचं सुद्धा कानागडा केला. म्हटलं जाऊ दे आता उद्यावर गेलं. आणि आता हे सामान आहे ना, जेव्हा डबे घासून जर्मनचे तेव्हा मला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणून आता मी हे पिशवीतच ठेवत आहे. एक झाले, हे बरण्या झाल्या, पण हे राहिले ना भाजीचं. चला आता मी आले आहे पाठीमागं गवत काढायला. आणि हे जे बाथरूमचं पाणी जातं आहे तिथंच खूप काँग्रेस वाढलेला आहे. आणि कारणही तसं आहे की गवत काढण्याचं एकदम एकाएकी का घेतले, कारण आहे ना मी हे घरातले सर्व डबे वगैरे आवरणार होते आणि मग सगळी बाहेरची साफसफाई करणार होते. म्हटलं यावेळेस असं करूया, प्रत्येक वेळेस मी बाहेरची साफसफाई करते आणि मग घरातलं आवरते. पण ज्या वेळेस मी रात्री किचनमध्ये आले आणि बाथरूममधून असं वळवळ करताना मला दिसलं असं, तर पाहिलं तर विंचूचं पिल्लू होतं. मी म्हटलं ते जे पाणी जातं आहे तिथूनच विंचूचं पिल्लू आलेलं काय, आणि बाबा पाठीमागं काही लई सापड झाली का काय. कारण इकडचे तुम्ही ह्या साईडला पाहतात ना, तर आमच्या इकडे एकसुद्धा झाड नाही, पण हे जे दिसतं आहे ना हे सगळे बांधावरची झाडं आहे. या झाडांची सगळी मुळं आहे ना पूर्ण घरामध्ये घुसू राहिलेली आहे. पार बाथरूमच्या म्हणजे जे पाणी जातं आहे ना तिथंसुद्धा तिथपर्यंत मूळ आलेलं आहे ना, असं उभं आलेल्यासारखं, असं एकदम उंचवटा झाल्यासारखं झालेलं आहे तिथं. आणि गेली 2 वर्ष फक्त 1-2च झाडं होती, पण हे बाकीचे दिसत आहे ना हे फुलझाडं, पुन्हा आणले चाफा, इतकी झाडं लावलेली आहेत ना, म्हणजे मी तर म्हणते त्यांना श्वास घ्यायला सुद्धा जागा नसन अशी अंतरावर 4 बोटाच्या अंतर सोडून इतकी झाडं लावलेली आहे. आणि सगळी मुळं ती माझ्या बाजूला आलेली आहे. आता चाफ्याची झाडं, हे जास्वंदीची झाडं हे जे आहेत ना हे त्यांच्या घरासमोरून उपटून आणून ती आमच्या पाठीमागं लावलेली आहे. तर बघा इतकं म्हणजे हा विचित्रपणा आहे. म्हटलं आता चला हे सगळं उपटून काढूया. आणि मला बघायचं ते विंचूची पिल्लं कुठून येऊ राहिलेली आहे. दगड तर एक पण नाही आहे. मी तर ना इतकी साफसफाईची काळजी घेते ना, तर दगडसुद्धा सगळे तिथून मी काढलेलीच आहे. आणि बघितलं भिंतीला कुठं सापटे का काय, कुठून येऊ राहिलेली ही पिल्लं, तर मला तर काही तिथं दिसलं नाही. आता मी म्हटलं आता हे पाणी वळवायचं कामच आपण आहे ना करूया, म्हणजे तिथलं पाणी नाही ह्या साईडला करण्यापेक्षा आता हे खड्ड्यामध्ये तिकडं घालूया. म्हणून मी कुदळ घेऊन आली आणि तिथं खोदत होती. तर मला अक्षरशः खोदवलं जात नव्हतं, इतकी ती मुळं घट्ट अशी ना बसलेली होती आणि पूर्ण ती घरामध्ये अशी खालून सगळी घरामध्ये चाललेली होती. तर मला आहे ना पार म्हणजे इतका दम लागला होता ना, हाताला इतकी कळ लागली होती ना, पार जीव नको नको होत होता, पण खोदतच होते. म्हटलं नाही जर आता खोदलं नाही ना, सर्व झाडांची मुळं आहे ना आता इथं यायला बसलेली. आता ज्या साईडला मी खोदत आहे ना तिथं आहे ना बाथरूम बनवायचं होतं, पण काय कालांतराने ते राहून गेलं. ते केलं असतं तर बरं झालं असतं असं पण वाटतंय. की कारण कसं आहे मग त्या पाण्याची सोय तरी कुठंतरी लावता आली असती, किंवा सोय कुठं आहे आता असे नळ्या, आता ते सिटीमध्ये असतात ना भूमिगत नळ्या बाहेर काढणं, इथं कुठं आलं खेड्यामध्ये असं कुठं भूमिगत काढायचं. आणि हे असंच आता हे पाणी जाण्याची सोय मला आहे ना प्रथम याचा खूप विचार करावा लागणार आहे की आता कसं करायचं, सिमेंटचं बांधून करायचं की अशी नळी लावायची, बघूया आता पुढं. आज तर खरं मी जर्मनचे डबेच काढायचा विचार केला होता, पण मग हा विचार आला, म्हटलं नाही आता हे पहिलं मागचंच करून टाकावं आणि उद्या म्हटलंच तर आपले डबे होऊन जातील, किचनची निम्मी तरी स्वच्छता होऊन जाईल.
आणि आता इथं मला तर काही दिसलं नाही सापट वगैरे. आता म्हटलं की आता आहे ना पत्रे वगैरे उचकू, म्हणजे वरती पत्र्यावर जाऊन बघू, शिडी आणू तिथून काकांच्या घरापासून आणि शिडी लावून देऊ आणि वरती चढून झाडून वगैरे घेऊ. तसाही वरचं आहे ना खूप फांद्या, म्हणजे हे जे आहेत ना शेजारची पाजारांची झाडं, त्यांच्या अशा फांद्या पूर्ण अशा पत्र्यावर लोंबकळू राहिलेले आहेत. आणि किती वेळा सांगूनही ते ऐकत नाही. करायचं तरी काय. तर आता मला तर पूर्ण इतकं घामाघूम झालेली आहे, खोदून पण इतकं म्हणजे खूप मुळे. आता तुम्हाला मी दाखवते, चला आता बघाच तुम्ही. झाडाझाडामध्ये सुद्धा अंतर नाही आहे बघा. आता हे बाथरूममध्ये हे ही ती मुळं कुठपर्यंत चाललेली आहे आणि हे खोदता खोदता मला नाकी नऊ आलेली. आणि हे बघा तुम्हाला दाखवू राहिलेली आहे. आणि इकडं बघा तर पूर्ण म्हणजे आता आहे ना हे सगळी जी नळी काढली ते मी पूर्ण पुढं घातली. इकडं या साईडला बघा ही पण मुळं, जिथं खोदावं तिथं मुळंच दिसतात ते. आणि ना आतमध्ये सुद्धा मी मुळं बघितलेली आहे, ती म्हणजे बाथरूमच्या आतमध्ये सिमेंट फोडून वर आलेली. चला आता झालं आहे सारं गवत काढून माझं. इथं खूप गवत झालं होतं. आता बघते कुठून येते ती विंचूची पिल्लं.